लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला हक्काचे 1500 रुपये पदरात पाडून घेणाऱ्या महिलांसाठी एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे। गेल्या काही दिवसापासून लाभार्थी महिला मार्च एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असतानाच आता प्रशासनाने घेतलेल्या एका कठोर निर्णयामुळे लाखो महिलांच्या खात्यात येणारे पैसे कायमचे बंद होण्याचे संकट ओढावले आहे। 30 एप्रिल ही या संदर्भातील शेवटची तारीख असून त्यानंतर अनेक महिलांना या योजनेतून कायमचे बेदखल केले जाणार आहे। या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे। अनेक महिलांनी अद्याप आपल्या अर्जातील त्रुटी दूर केलेल्या नाहीत किंवा त्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे। प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार केवायसी दुरुस्तीसाठी आता केवळ शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत। जर या ठराविक मुदतीत दुरुस्ती केली नाही तर संबंधित महिलांना अपात्र ठरून त्यांचा लाभ कायमस्वरूपी गोठवला जाणार आहे। ई-केवायसी प्रक्रियेनंतर सर्व अर्जाची पुन्हा एकदा कडक पडताळणी केली जाणार आहे। या छाननीमध्ये ज्या महिला योजनेच्या अटी व शर्तीमध्ये बसत नाहीत किंवा ज्यांची माहिती चुकीची आढळेल त्यांना यापुढे एकही रुपया मिळणार नाही। विशेषतः ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक नाही किंवा केवायसीमध्ये काही तांत्रिक चुका आहेत अशा महिलांचे नाव लाभार्थी सूचीतून कायमचे हटवले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। जर तुम्हाला या योजनेचे पैसे नियमित हवे असतील तर तातडीने योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती तपासून घ्यावी लागेल। केवायसी प्रक्रियेत काही त्रुटी असल्यास त्या 30 एप्रिलपूर्वी दुरुस्त करणे अनिवार्य आहे। तसेच तुमचे बँक खाते आधार सीडेड असल्याची खात्री करणे तितकेच महत्त्वाचे आहे। वेळेत पावले उचलली नाही तर हक्काच्या 1500 रुपयावर कायमचे पाणी सोडावे लागू शकते। त्यामुळे ही शेवटची संधी गमावू नका। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।